माझे सहकारी रोहन कदम आपल्या सोबत जोडले गेले आहेत। रोहन, माझा आवाज आपल्याला येतोय? हो सर, हो सर, हो। रोहन, आत्ताच्या घडीला पुण्यामध्ये होणाऱ्या युद्ध सरावाच्या संदर्भातला तपशील आपल्या आजूबाजूला असेल, आपण अधिक विश्लेषण करावं। अगदी बरोबर आहे। खरं तर पुण्यामध्ये जवळपास 6 ठिकाणी अशा प्रकारचे मॉकड्रिलचं आयोजन जे आहे ते करण्यात आलेलं आहे आणि आपण आता पुण्यातील विधान भवन परिसरामध्ये आहोत आणि या ठिकाणी महत्त्वाचं मॉकड्रिल जे आहे ते पार पडणार आहे। आपण जर आता पाहिलं तर माझ्या पाठीमागे ही सगळी तयारी जी आहे ती पोलीस यंत्रणा असेल, एनडीआरएफचे जवान असतील, आर्मीचे जवान असतील किंवा इतर सगळ्या पीएफबी कंपन्या असतील, सगळ्या ज्या कंपन्या आहेत त्या या ठिकाणी दाखल झालेल्या आहेत आणि अगदी काही वेळामध्ये या सगळ्या मॉकड्रिलला सुरुवात होते। अगदी ज्या वरती फ्लोअर आहे, दुसरा मजला आहे, त्या ठिकाणी जाऊन पहिल्यांदा एक ब्लास्ट जो आहे तो केला जाणार आहे आणि त्या ब्लास्टमधून नंतर जे आहे ते सायरन वाजतील किंवा इतर गोष्टी ज्या आहेत त्या केल्या जातील। आतमध्ये जर काय कोणी कॅज्युअल्टी असेल तर त्याला कशा रीतीने बाहेर काढण्यात येईल किंवा अग्निशामक दल किती वेळामध्ये पोहोचेल, त्या जिथे जिथे हा ब्लास्ट होईल तिथे आग किती मोठ्या प्रमाणामध्ये लागली असेल, ती आग कशी विझवली जाईल किंवा एखाद्या शत्रूने जेव्हा अशा प्रकारे हल्ला केला जातो त्यावेळेस केवळ एकच ब्लास्ट केला जात नाही तर 2-3 बॉम्ब्स कदाचित टाकले गेले तर इतर बॉम्ब्स कसे डिस्पोज करायचे, या सगळ्याचं मॉकड्रिल जे आहे ते या ठिकाणी केलं जाणार आहे। गृह विभागाचे लोक या ठिकाणी आलेले आहेत, अधिकारी या ठिकाणी आलेले आहेत आणि ही सगळी विधान भवन परिसरातली ही सगळी मोठी इमारत जी आहे ती आपल्याला पाहायला मिळते आणि या सगळ्या परिसरामध्ये हे सगळं मॉकड्रिल जे आहे ते आपण पार पडताना पाहायला मिळतो आणि हे सगळी कंपनी जी आहे म्हणजे अगदी सिव्हिल डिफेन्स असेल किंवा संरक्षण विभागाचे जवान असतील, आर्मीचे असतील, एनडीआरएफचे असतील, पीएफबी असेल, हे सगळे या ठिकाणी पोहोचलेले आहेत। फायर ब्रिगेड या ठिकाणी आलेली आहे आणि या सगळ्यांच्या माध्यमातून हे सगळं मॉकड्रिल जे आहे ते यशस्वीपणे केलं जाणार आहे। सध्या रस्ता जो आहे तो इथला बंद करण्याचं काम सुरू आहे, इथल्या गाड्या ज्या आहेत त्या हलवण्याचं काम सुरू आहे आणि अग्निशामक दलाच्या जवळपास अनेक वाहनं जी आहेत ती या ठिकाणी आलेली आहेत, आर्मीची गाड्या आलेल्या आहेत, फायर ब्रिगेड असेल किंवा इतर सगळेजण असतील, यांच्या माध्यमातून हे मॉकड्रिल जे आहे ते पुण्यामध्ये केलं जाणार आहे आणि अशाच प्रकारचं मॉकड्रिल हे पुणे महानगरपालिकेमध्ये 4 वाजेच्या सुमारास जे आहे ते सुरू केलं जाईल। तर त्याच वेळेला पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये अशा प्रकारचं मॉकड्रिल केलं जाईल। वारजे बाळवाडी या ठिकाणी एका कंपनीमध्ये देखील अशा प्रकारचं मॉकड्रिलचं आयोजन केलेलं आहे। तर पौड असेल किंवा मुळशी असेल या भागामध्ये देखील हे मॉकड्रिल आहे ते पार पडणार आहे। त्यामुळे 6 ठिकाणी पुणे जिल्ह्यामध्ये अशा प्रकारचे मॉकड्रिल्स आज पार पडत आहेत आणि या मॉकड्रिलची तयारी जी आहे ती सध्याच्या घडीला अंतिम टप्प्यामध्ये आलेली आहे। कारण ज्या पद्धतीने पहलगामवरती हल्ला झालेला होता त्याचं उत्तर आपण काल रात्री दिलेलं आहे आणि या उत्तराला जर का कुठं प्रत्युत्तर दिलं गेलं आणि किंवा जर का परिस्थिती हाताबाहेर गेली तर प्रत्येक नागरिकाला स्वसंरक्षण करता यावं किंवा या सगळ्याची आधीच खबरदारी म्हणून अशा प्रकारचे मॉकड्रिल जे आहेत ते केले जात आहेत। त्यामुळे या सगळ्याचा कितपत फायदा होतोय आणि या यंत्रणेला निश्चितपणाने कामकाज करायला किंवा यंत्रणेला अशा प्रकारच्या मॉकड्रिलच्या माध्यमातून सराव जो आहे तो करून घेतला जातोय। त्यामुळे हे किती यशस्वी होतंय आणि याच्या माध्यमातून इम्पॅक्ट किती पडू शकतो किंवा याला खरं तर मोठ्या प्रमाणामध्ये सगळी यंत्रणा जी आहे ती आलेली पाहायला मिळते। अगदी रोहन, एक आणखीन मुद्दा आहे। रोहन, माझ्याकडून आपल्यासाठी एक आणखीन प्रश्न असा आहे की या संपूर्ण स्थितीमध्ये ज्यांच्या सोबत हे मॉकड्रिल केलं जाणार आहे ती मंडळी कोण आहेत? ती तिथली स्थानिक कर्मचारी आहेत की एनसीसी एनएसएसच्या विद्यार्थ्यांना बोलावलं गेलेलं आहे? अगदी बरोबर आहे। एनसीसीचे जवळपास 125 विद्यार्थी जे आहेत ते या ठिकाणी येणार आहेत। काही महाविद्यालयातील देखील विद्यार्थी आहेत आणि इथला अधिकारी कर्मचारी स्टाफ देखील सिव्हिलियन्स म्हणून घेतला जाणार आहे आणि या सगळ्यांना काहीशा प्रमाणामध्ये सूचना कालपासून दिलेल्या गेलेल्या होत्या। काल देखील अशाच एनसीसीच्या विद्यार्थ्यांना गायडन्स जे आहे ते केलेलं होतं की नेमकं जर का असे प्रकार घडले तर आपण कसं रिॲक्ट व्हायचं हे त्यांना काल देखील सांगितलेलं होतं आणि आज त्याचं प्रात्यक्षिक म्हणजे रंगीत तालीम जी आहे ती होणार आहे। त्यामुळे या ठिकाणी आता अवघ्या काही मिनिटांमध्ये या सगळ्या मॉकड्रिलला सुरुवात होणार आहे। अगदी ते एनसीसीचे 100-125 विद्यार्थी असतील, इथले कर्मचारी असतील किंवा इतर सगळी यंत्रणा असेल, हे या ठिकाणी पोहोचलेली आहे आणि यांच्या माध्यमातून हे मॉकड्रिल यशस्वी होऊन यातून काहीतरी शिकून भविष्यामध्ये जर का परिस्थिती उद्भवली तर त्याला टॅकल कसं करायचं याबाबतचं धडे जे आहेत ते या माध्यमातून दिले जाणार आहेत आणि केवळ आजच्याच दिवशी नाही तर उद्यापासून देखील अशाच प्रकारची यंत्रणा जी आहे ती राबवली जाईल। जवळपास पुणे शहरातील 76 ठिकाणं जी आहेत ती निवडण्यात आलेली आहे। तिथं
तिथं सायरन झोन म्हणजे भोंगे तिथं वाजणार आहेत आणि भोंगे वाजल्यानंतर नेमकं नागरिकांनी काय करायचं याचे धडे जे आहेत ते दिले जाणार आहेत. त्यामुळे असे 76 स्पॉट देखील निवडलेले आपल्याला पाहायला मिळतील आणि तिथं देखील उद्यापासून अशाच प्रकारची मॉकड्रिल्स असतील किंवा छोटेखानी अशा प्रकारचे धडे जे आहेत ते लोकांना देण्याचं कामकाज जे आहे ते सुरू होणार आहे. त्यामुळे ठीक आहे. आजच्या या सगळ्या मॉकड्रिलच्या ठीक आहे माध्यमातून रोहन, आपल्या इथे जेव्हा मॉकड्रिल होईल तेव्हा परत आपल्यापर्यंत पोहोचू. तुर्तास धन्यवाद.